डीप्स आर्ट पॅशनच्या या नव्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये पाहूयात खमंग चविष्ट अशी पापडाची आमटी। साहित्य पाहूयात। तूर, मूग आणि मसूर यांचं एकत्र शिजवलेलं वरण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, ओलं नारळ, उडदाचा पापड, आणि गूळ। फोडणीचं साहित्य आणि चवीप्रमाणे मीठ। आता कढईत जिरं, मोहरी आणि हिंग, हळदीची फोडणी करून घेऊया। कांदा घालून छान परतून घेऊन 2 मिनिटं झाकण ठेवूयात। पाहू शकता, कांदा छान लालसर झाला आहे। टोमॅटो घालूयात। टोमॅटो छान मऊ शिजण्याकरता चिमूटभर मीठ घालूयात। सगळीकडून छान हलवून घेऊन झाकण ठेवूयात। पाहू शकता, कांदा, टोमॅटो छान एकजीव शिजले आहेत। तेल पण सुटायला लागलं आहे। आता लाल तिखट आणि गोडा मसाला घालून छान परतून घेऊयात। मसाले फोडणीत करपू नये म्हणून थोडं पाणी घालून परत छान एकत्र हलवून घेऊयात। आता आपलं शिजवलेलं वरण सावकाश या फोडणीत घालून घेऊयात। आणि आमटी पातळ करायला वरून थोडं पाणी घालूयात। ओलं खोबरं, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि गूळ घालून आता आपल्या आमटीला एक खळखळ उकळी आणायची आहे।
आता आमटीला छान पहिली खळखळ उकळी आली आहे, पाहू शकता. या स्टेजला पापडाचे बारीक तुकडे करून घालूयात. वरून मी बडीशेपेची 1 चमचा पूड घातली आहे. छान चव येते, घालून पहा. आता झाकण ठेवून एक वाफ आणूयात. पापड अगदी 2 मिनिटात शिजतात. अजून एक वाफ आणूयात. पाहू शकता, आपली पापडाची आमटी तयार आहे. वरून कोथिंबीर घालूयात. तर मैत्रिणींनो, अशी ही अगदी सहज सोपी, कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी पापडाच्या आमटीची रेसिपी नक्की करून पहा. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.